जय हिंद मित्रांनो. चला आज आणि नवीन गणित घेऊन आले. नवीन नवीन नुसता बघत राहा रे. आता बघत राहा, फॉलो करा. पहिला बघू नका, नुसतं फॉलो पण करा. आणि सोप्या पद्धतीने सांगतो. गणित बघा कसला अवघड आहे, पण सोप्या पद्धतीने अगदी सोपा, अगदी सोपा. नुसता फॉलो करून ठेवा. बघा, हे एक काम 25 दिवसात व बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी 5 दिवस काम केल्यानंतर एक काम सोडून निघून गेला तर उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील? बघा, शॉर्टकट बघा काय म्हणलं. बघा, ए आणि ही बी असं लिहिलो आपण, बरोबर. ए किती दिवस काम करतो रे? 25. इथं 25 लिहिलो. बी किती दिवस करतो रे? 20 दिवस. चला, त्यांचा दोघांचा लसावे. टोटल किती येते त्यांचं काम, किती करायचं बघा. 25 चोक 100, 20 पाचा 100. 4 तो काम करतोय. टोटल काम किती आहे? 100. मग तो करतोय 4, ही करतोय 5. मग काय म्हणते पुढे बघा, काम केल्यानंतर एक दोघांनी म्हणते इथं बघा, पूर्ण इथं झालं. इथं दोघांनी 5 दिवस काम केल्यानंतर दोघांनी 5 दिवस काम करते. दोघांनी 5 दिवस. बघा, त्याचं काम किती आहे? 4. एचा बीचं किती? 5. मग दोघांनी करते म्हणजे दोघांनी म्हणजे काय? 4 + 5 9 दोघांचं. मग किती दिवस काम करत रे? 5 दिवस. किती आलं? 45. मग त्याने काय करते, दोघांनी मिळून 100 कामामधला 45 काम करतेत. समजा तुम्हाला दोघांनी मिळून करतेत. किती राहिले रे? 100 - 45 किती रे? 55. मग टोटल किती काम राहिले रे? 55. मग काय म्हणते, उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती दिवस लागतील? उर्वरित काम करण्यासाठी बी ला किती? बीचं काम किती आहे रे? करायचं क्षमता 5 आहे. मग त्याला 5 ने भागायचं. 5 × 5 5 × 5 5 × 5 11. बी किती करतो रे? 11. लय सोपा सांगतो, लय सोपा. तुम्ही नुसता फॉलो करून ठेवा. ही अवघड एवढा आहे, लय एक्स मान ही मान ती का, तसलं काय नाही. डायरेक्टच उत्तर धनक्यात. बघा, फॉलो करा आणि शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला येत असलं तर तुम्ही, आता सांगतो, तुम्हाला येत असलं तर तुम्ही कमेंट करून सांगा मला येत होतं म्हणून. येत नसलं तर पण येत नव्हतं म्हणून सांगा. चला पुढच्या गणिताला येतो.